नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज व्यवहारे एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुमचं हार्दिक स्वागत करत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण थेरीज ऑफ इव्हॉल्युशनचा पहिला पार्ट बघितला, दुसरा बघितला, आता आपण हा तिसरा पार्ट बघत आहे. या तिसऱ्या पार्टमध्ये आपण 3 थेऱ्या पाहणार आहे. पहिली जी थेरी आहे ते इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर आहे, आणि दुसरी जी थेरी आहे म्हणते ती आहे पॅनजेनेसिस. ओके, आणि तिसरी जी सगळ्यात महत्त्वाची थेरी आहे ती आहे जर्म प्लाझम थेरी. ओके, आणि अशा प्रकारे या जो थेरीजच्या जे थेरीज ऑफ इव्हॉल्युशन होत्या ते आता इथं आज कंप्लीट होणार आहे. तर लक्षात घ्या, आता आपण पाहत आहे इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. लॅमार्क नावाचा सायंटिस्ट आहे. त्या लॅमार्क नावाच्या व्यक्तीचं काय म्हणणं होतं ते पाहू आपण. लॅमार्क नावाच्या व्यक्तीचं एवढंच म्हणणं होतं, जर एखाद्याचे वडील आहे, त्या वडिलांनी जिममध्ये गेले, जिममध्ये गेल्यानंतर त्यांनी स्ट्रॉंग बॉडी बनवली, तर एक्झॅक्ट जशीच्या त्याच्या बाबाची जी स्ट्रॉंग बॉडी असते, एक्झॅक्ट जशीच्या तशी त्याची जी प्रोजिनी तयार होईल, त्याचे पण स्ट्रॉंग मसल तयार होतील, त्याची पण आपोआप ज्याची जी प्रोजिनी असणार, त्याची जी मुलं असणार ते पण स्ट्रॉंग तयार होतील, अशा प्रकारचं म्हणणं होतं म्हणजे लॅमार्क नावाच्या व्यक्तीचं. ते आता आपण पाहू. इनहेरिटन्स शब्द म्हणजेच काय? हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे दोज कॅरेक्टर ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग. आपल्या वडिलांमध्ये जे काही कॅरेक्टर असतील ते आपल्यामध्ये येणं म्हणजेच काय? एखादं कॅरेक्टर इनहेरिटन्स म्हणजे जसंच्या तसं आपल्यामध्ये येणं. लक्षात ठेवायचं. आपल्या आई वडिलांमध्ये जे काही कॅरेक्टर असतील ते आपल्यामध्ये येणे म्हणजेच काय? एखादं कॅरेक्टर इनहेरिटन्स होणं. जसं की माझ्यामध्ये जे हाईटचं जे कॅरेक्टर आहे, हाईटचं ते डायरेक्टली माझे मम्मी आणि पप्पा दोन्हीची हाईट कमी आहे म्हणून ॲज इट इज माझी पण हाईट कमी आहे. म्हणजेच काय? जे हाईटचं जे पर्टिक्युलर कॅरेक्टर आहे ते जसंच्या तसं इनहेरिटन्स झालेलं आहे. ओके, तर लक्षात घ्यावं, हे झाला इनहेरिटन्सचा अर्थ. तर ह्या लॅमार्क नावाच्या व्यक्तीनं एक थेरी मांडली. त्या थेरीजचं नाव होतं थेरीज ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. आता ॲक्वायर्ड म्हणजेच काय? आपण आपल्या जीवनात प्राप्त केलेले कॅरेक्टर असं म्हणणं आहे. ओके, लक्षात घ्या, लॅमार्कचं असं म्हणणं होतं की थेरीज ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. ॲक्वायर्ड कॅरेक्टर म्हणजेच काय? एखाद्याच्या वडिलांनी त्याची जर स्ट्रॉंग बॉडी बनवलेली असेल तर ते कॅरेक्टर एक्झॅक्ट जाते म्हणते. कोणाचं? लॅमार्कचं म्हणणं आहे. एक्झॅक्ट जाते त्याच्या प्रोजेनीमध्ये. म्हणजे जर एखाद्याच्या वडिलाची बॉडी जर मोठी असणार, ओके, स्ट्रॉंग बॉडी असणार, तर तशी स्ट्रॉंग बॉडी त्यांच्या मुलांची पण असणार, असं म्हणणं होतं लॅमार्क नावाच्या व्यक्तीचं. लॅमार्क 1744 to 1829 या कालावधीमध्ये लॅमार्कनं इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर ही थेरी मांडली होती. याच्यामध्ये याचं म्हणणं काय होतं? प्रपोज दॅट कॅरेक्टर ॲक्वायर्ड. ओके, लॅमार्क proposed by character acquired by individual of one generation. एखाद्या जनरेशनमध्ये एखाद्या व्यक्तीनं एखादं कॅरेक्टर ॲक्वायर्ड जर केलं असेल, ओके, एखादं कॅरेक्टर ॲक्वायर्ड केलं असेल ट्रान्समिटेड टू दोज इन नेक्स्ट जनरेशन असं म्हणणं होतं. ओके, जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं त्याचा मिनिंग तसा आहे की एखादा व्यक्ती आहे, त्याच्या एखाद्या जनरेशनमध्ये एखादा कॅरेक्टर जर ॲक्वायर्ड केलेलं असेल, ओके, कोणतंही असो कॅरेक्टर ते त्यांनी ॲक्वायर्ड केलेलं पाहिजे. ओके, तर ते काय होते? ते कॅरेक्टर जसंच्या तसं त्याच्या नेक्स्ट जनरेशनमध्ये जाते. असं जर ते गेलं तर लॅमार्कचं जे म्हणणं होतं ते बरोबर होतं असं सिद्ध होते. जो लॅमार्कचा कन्सेप्ट होता हा सध्याच्या कंडिशनमध्ये ही जी लॅमार्क इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर जी थेरी आहे डिस्प्रूव्ह थेरी आहे. ओके, ही युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड थेरी नाही. पण हा जो हायपोथिसिस पहा, लक्षात घ्या, खालची ओळ लक्षात घ्या फक्त एकदा. खालची ओळ लक्षात घ्या. इट वॉज ॲन अट्रॅक्टिव्ह हायपोथिसिस. हा जो हायपोथिसिस होता हा अट्रॅक्टिव्ह हायपोथिसिस होता टू एक्सप्लेन दी डेव्हलपमेंट ऑफ डिस्टिंक्ट कॅरेक्टर ऑफ व्हेरियस स्पेसीज ड्युरिंग इव्हॉल्युशन. आता लक्षात घ्या, लॅमार्क नावाच्या व्यक्तीनं मांडलेली जी थेरी होती इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर, हा जो हायपोथेसिस होता हा जेव्हा स्पेसिस इव्हॅल्युशन होत असताना हा अट्रॅक्टिव्ह हायपोथेसिस वाटत होता. ओके, आणि हा फक्त हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स म्हणूनच हा गणला जातो. तर लक्षात घ्या, थेरीज ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर ड्यू टू दी इन्व्हायरमेंटल फॅक्टर लय महत्त्वाचे. ओके, आता हा इन्व्हायरमेंटल फॅक्टर म्हणजेच काय? आपण कोणत्या वातावरणात राहतो, ओके, त्याच्यावर पण डिपेंड करते. तर लक्षात घ्यायचं, जे काही आता शहरातली लोक आणि जे जंगलात राहणारे लोक आहे ॲज कम्पेअर टू त्यांची जर इम्युनिटी जर पाहिली, ओके, इम्युनिटीचं पर्टिक्युलर कॅरेक्टर आहे, त्यासाठी इन्व्हायरमेंटल इफेक्ट लय महत्त्वाचा आहे. इम्युनिटी जर आपण पाहिलं, शहरामध्ये एक वेल एज्युकेटेड कुटुंब आहे, ओके, त्याचे आई वडील आणि त्यांचे जे काही बाळ असणार ते बाळ, ओके, यांची इम्युनिटी आणि ॲज कम्पेअर टू ते जंगलात राहणारे एक कुटुंब आहे, ओके, आई वडील आणि त्यांचे जे काही मुलं असतील ते मुलं
इम्युनिटीचा जर विचार केला, फक्त ते जंगलात राहतं आणि शहरात राहतं एवढाच फरक आहे. पण दोन्हीची इम्युनिटी जी आहे ना, ती जे ॲज कम्पेअर टू जे इन्व्हायरमेंटमध्ये राहतात, जे जंगलामध्ये राहतात, जे वाईल्ड लाईफ जी जगतात, त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग असते. ओके, ड्यू टू दी इन्व्हायरमेंटल फॅक्टर. अँड ॲज इट इज जे जंगलामध्ये राहत होते त्यांचे जे पोरं आहे ते जसे तसे स्ट्रॉंग आहे. ओके, भर उन्हाळ्यात ते जे मेंढरं वगैरे जे चारता लोक, त्यांचे जे मुलं आहे ते उन्हाळ्यात पण बिना चप्पलचे चालतात रोडनं, जे की आपण पण चालू शकणार नाही रोडवर. ओके, तर लक्षात घ्यायचं हा इन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे. आपण ज्या इन्व्हायरमेंटमध्ये राहतो त्याच्यानुसार, तर हा ड्यू टू दी इन्व्हायरमेंटल फॅक्टरमुळं जेव्हा इव्हॅल्युशन होत होतं तेव्हा हे अट्रॅक्टिव्ह हायपोथेसिस होता लॅमार्कनं मांडलेला. ओके, बट इट इज हा जो आहे हा युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड नाही. कोणता? लॅमार्कनं जी इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर मांडलं होतं ते युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड नाही. ओके, थेरीज ऑफ पॅनजेनेसिस डिस्कवर्ड बाय चार्लस डार्विन. चार्लस डार्विन नावाच्या व्यक्तीनं थेरीज ऑफ पॅनजेनेसिस दिली आणि कधी दिली? 1809 to 1882 या दरम्यान त्यांनी थेरीज ऑफ पॅनजेनेसिस दिली. पॅनजेनेसिस म्हणजेच काय? तर हा जो व्यक्ती होता चार्लस डार्विन हा सपोर्ट करत होता, म्हणते ॲक्वायर्ड कॅरेक्टरचे जे इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर आहे त्याला तो सपोर्ट करत होता. ओके, म्हणजेच लॅमार्कला सपोर्ट करणारा हा एक सायंटिस्ट होता, म्हणजे इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर या थेरीला सपोर्ट करत होता चार्लस डार्विन. या व्यक्तीनं टू प्रोव्हाइड फिजिकल बेसिस टू धिस हायपोथेसिस. ओके, तर फिजिकल बेसिसवर त्यांनी सांगितलं होतं की पॅनजेनेसिस असतो. तर आता लक्षात घ्या, या व्यक्तीची एवढी ओढ जर तुम्ही लक्षात घेतली तर याचं काय म्हणणं होतं ते सगळं तुम्हाला लगेच समजते. ओके, तर आता लक्षात घ्या, हा हात आहे. ओके, हा हात आहे. तर या व्यक्तीचं म्हणणं होतं की हा हात तयार व्हायसाठी एक इनव्हिजिबल, जो डोळ्याने बी दिसत नाही आणि ब्लड व्हेसलच्या स्ट्रीममध्ये, ब्लड व्हेसलच्या आतमध्ये तो गोनाटच्या स्वरूपात असतो, म्हणते इनव्हिजिबल पार्ट असतो, म्हणते मग एक मोठा हात आहे. ओके, हा हात आहे तर याचा छोटासा मायन्यूटचा पार्ट असतो. आपण बोनसाय म्हणतो ना, बोनसाय म्हणजेच काय? मोठ्या झाडाची प्रतिकृती जर छोटी बनवली आपण ना, ओके, वडाचं झाड आहे खूप मोठं असते, ते जर आपण छोटंसं एवढं रोपटं त्याचं तयार केलं तर इट इज नोन ॲज बोनसाय. तशा बोनसायचा कन्सेप्ट एक्झॅक्ट पॅनजेनेसिस आहे. ओके, तर पहा आता, ऑर्गन ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल, एखाद्या इंडिव्हिज्युअलचा एखादा ऑर्गन आहे. ऑर्गन ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस व्हेरी स्मॉल. ओके, प्रोड्यूस व्हेरी स्मॉल ऑलमोस्ट इनव्हिजिबल आयडेंटिकल कॉपीज ऑफ इटसेल्फ सेल्डेड पॅन्जिन. म्हणजेच पहा लक्षात घ्या, सेल्डेड आहे पॅन्जिनमध्ये. म्हणजेच काय? एखाद्या इंडिव्हिज्युअलचा एखादा ऑर्गन आहे, त्या ऑर्गनचा व्हेरी स्मॉल, प्रत्येक ऑर्गन, आता हार्ट आहे, हार्ट एक ऑर्गन आहे. ओके, नंतर लंग आहे. ओके, नंतर ब्रेन आहे. याचा काय आहे? म्हणते हे आहे ऑर्गन आहे. एखाद्या इंडिव्हिज्युअलचे ऑर्गन काय आहे? तर ब्रेन हा एक ऑर्गन आहे. तर ऑर्गन ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल म्हणजे माझा ब्रेन आहे. या ब्रेन काय आहे? ऑर्गन आहे आणि एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे मी. प्रोड्यूस व्हेरी स्मॉल. ओके, प्रोड्यूस व्हेरी स्मॉल ऑलमोस्ट इनव्हिजिबल आयडेंटिकल कॉपीज ऑफ इट्स सेल्फ सेल्डेड पॅन्जिन. त्या पॅन्जिनची एक सेल्डेड, तिथं काय असतो लक्षात घ्या, तो पॅन्जिन तिथं असतो. म्हणजे छोटासा पॅन्जिन असणार, मध्ये इनव्हिजिबल असणार तो, आणि ब्रेनचा एक पॅन्जिन असतो. ब्रेनचा काय असतो? एक पॅन्जिन असतो, म्हणून मोठा ब्रेन दिसतो आपल्याला. ओके, अशा प्रकारचं असं म्हणणं होतं. कोणाचं? चार्लस डार्विनचं. आणि गॅमेटमध्ये पण जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होईल म्हणते, त्या गॅमेटमध्ये पण पॅन्जिन असतो. ओके, नंतर ब्लड स्ट्रीम ज्या असणार त्याच्यामध्ये गोनाट प्रेझेंट असते म्हणते. अशा प्रकारचं म्हणजेच काय? साधी गोष्ट होती. प्रत्येक ऑर्गन तयार होत असताना प्रत्येक ऑर्गनचा एक काय असणार? छोटासा तुकडा असतो. म्हणजे आपण म्हणतो ना, काय एखाद्या इंडिव्हिज्युअलचा ऑर्गेनल असणार म्हणते, तर त्याचे काय असते? छोटा एक पार्ट असतो म्हणते, त्याला आपण पॅन्जिन असं म्हणतो. तर पॅन्जिन नावाचा कन्सेप्ट अंडरस्टँड करायसाठी आपण जिराफ आणि हरिण आणि मगर आणि पाल जी असते याच्या एक्झाम्पल थ्रू, म्हणजे जे छोटे आहे, पाल आहे, हरिण आहे, इट इज अ पॅन्जिन, असा प्रकारचा कॉन्सेप्ट होता. एक ऑर्गन आहे, ब्रेन आहे, नंतर हार्ट आहे. तर हार्टचा एक पॅन्जिन आहे, तो इनव्हिजिबल असणार, तो असतो पण तो छोटा असतो, आणि नंतर त्याची मोठी प्रतिकृती म्हणजे हार्ट तयार होणार एखाद्या इंडिव्हिज्युअलचं. अशा प्रकारचा कन्सेप्ट होता, त्यालाच आपण पॅनजेनेसिस असं म्हणत होतो. ओके, हे म्हणणं होतं चार्लस डार्विनचं, आणि याच थेरीला त्यानं पॅनजेनेसिस नावाची थेरी म्हटली. पण ही जी थेरी होती ना, ही फक्त हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्ससाठी होती, याच्या असं काही मिनिंग नव्हता. ओके, तर हे लॅमार्क ॲक्वायर्ड कॅरेक्टर, ओके, पहिली जी थेरी मांडली लॅमार्क नावाच्या व्यक्तीनं, आणि दुसरा जो व्यक्ती होता म्हणजे तो होता चार्लस डार्विन पॅनजेनेसिस आणि इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर लॅमार्क, ह्या दोन्हीच्या थेरी डिस्प्रूव्ह करणारा एक सायंटिस्ट आहे, त्याचं नाव आहे वेइसमॅन नावाच्या व्यक्तीनं जर्म प्लाझम थेरी मांडली. ती आपण थेरी आता आपण
पप्पा ओके, हे आहे सगळे शेवटची थेरी आणि सगळ्यात युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड थेरी. ज्या ज्या थेऱ्यांना मी युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड थेऱ्या म्हटलं असणार तर त्याच थेऱ्या फक्त काय आहे युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहे. तर त्यातली सगळ्यात शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची जी थेरी आहे ती आहे जर्म प्लाझम थेरी. ओके, जर्म प्लाझम थेरी हे वेईसमॅन नावाच्या व्यक्तीनं प्रपोज्ड दॅट वेईसमॅन 1889 मध्ये थेरीज ऑफ जर्म प्लाझम वेईसमॅन नावाच्या व्यक्तीनं ती मांडली होती आणि ही थेरी युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड थेरी आहे. याच्या अगोदर आपण 2 थेऱ्या पाहिल्या. त्या 2 थेऱ्यामध्ये एक होती लॅमार्कची थेरी. लॅमार्कची थेरी होती इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर आणि दुसरा जो सायंटिस्ट होता त्याचं नाव होतं चार्लस डार्विन. या चार्लस डार्विनची एक थेरी होती ती होती थेरीज ऑफ पॅन्जेनेसिस. ह्या 2 थेऱ्या होत्या. तर त्या 2 थेऱ्यांचं जे म्हणणं होतं तर ते डिस्प्रूव्ह केलं. कोणं केलं डिस्प्रूव्ह? तर वेईसमॅन नावाच्या व्यक्तीनं. त्या वेईसमॅननं केलं काय नेमकं? तर माईस आपल्या भाषेत उंदरं. ओके, माईस घेतले आणि ह्या माईसला काय केला, पहिली जनरेशन माईस घेतली, नंतर पहिली जनरेशन आली. पहिल्या जनरेशनमध्ये त्यांनी काय केलं, हा जो माईस होता याची ही जी शेपटी आहे, टेल आहे, ही काय केली, कट केली. ओके, मग दुसरी माईसची जनरेशन आली. तर दुसऱ्या माईसच्या जनरेशनमध्ये अशी दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी अशी करता करता त्याने एकूण किती केल्या, 22 सक्सेसिव्ह जनरेशन केल्या. ओके, आणि याचं कन्क्लुजन काय झालं, वेईसमॅननं जी शेपटी जर एक माईस घेतला, या माईसच्या अशा 22 जनरेशन केल्या त्याने. ओके, आणि 22 जनरेशन करत असताना प्रत्येक जनरेशनमध्ये तो काय करायचा, माईस घ्यायचा, त्याची जनरेशन आली त्याची शेपटी कट करायचा. ओके, कट करायचा. नंतर असे कट करत 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 त्यानं काय केला, 22 सक्सेसिव्ह जनरेशन त्यानं काढल्या. ओके, याचं कन्क्लुजन काय निघलं ते आपण हे पाहिल्यानंतर आपण पाहू. ओके, तर जो पहिला जो सायंटिस्ट होता लॅमार्क नावाचा व्यक्ती, इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर, त्याच्या नियमानुसार, ओके, त्याच्या नियमानुसार त्याचं काय म्हणणं होतं, जर एखाद्याच्या वडिलांची, ओके, एखाद्याच्या पॅरेंटची, त्यांनी जर त्यांच्या लाईफमध्ये एखादं म्हणजे मसलचं, हे काय, एखाद्यानं जर बॉडी बनवली तर बॉडी बनवली त्याच्या पॅरेंटनं, तर त्याच्या पोरांची पण बॉडी बनते. ओके, म्हणजेच काय, एखाद्या पॅरेंटलं जर शेपटी, आता माईस आहे, माईसच्या पॅरेंटची जर टेल कट झालेली असणार, ओके, तर त्याच्या जी प्रोजिनी तयार होईल तर त्याची पण शेपटी जी असणार ती काय व्हायला पाहिजे, तिथं यायला नाही पाहिजे, कट व्हायला पाहिजे. ओके, तिथं कोणत्याच प्रकारची शेपटी त्याला यायला नाही पाहिजे त्याच्या प्रोजिनीमध्ये. ओके, आणि दुसरा जो सायंटिस्ट होता चार्लस डार्विन, त्याचं पण असं म्हणत होतं पॅन्जिन असणार. तर मग एक हात आहे, एका हाताचा छोटासा पॅन्जिन असतो, तर एखादी शेपटी आहे तर त्या शेपटीचा बी पॅन्जिन असतो ना. तर जर समजा पहिली जनरेशन घेतली, पहिले पॅरेंटचे काय शेपटी कट केली, म्हणजे पॅन्जिन कट झाला, टेलचा पॅन्जिन कट झाला, मग त्याच्या प्रोजिनीमध्ये शेपटी यायला पाहिजे किंवा नाही पाहिजे. तर नियमानं चार्लस डार्विननुसार पॅन्जिनच नाही. ओके, टेलचा कोणता गॅमेटच नाही, पॅन्जिनच नाही तिथं, तर ते काय होणार, तर टेल तिथे यायला नाही पाहिजे. ओके, चार्लस डार्विनचा जो पॅन्जेनेसिस जसं मांडलं होतं तसं. पण कन्क्लुजन मी शेवटी सांगतो, अगोदर झालं काय ते पाहू आपण. ओके, तर बघा, अकॉर्डिंग टू दी, आता याचा जो रिझल्ट आहे वेईसमॅनचा, तो रिझल्ट मी नंतर सांगतो. अगोदर यांच्या नियमानुसार काय काय व्हायला पाहिजे जे मी तुम्हाला सांगितलं ते इथं लिहिलेलं आहे इथं. ओके, अकॉर्डिंग टू दी थेरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. आता हे जे थेरीज ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर याच्यानुसार काय व्हायला पाहिजे, म्हणजे लॅमार्कनुसार काय व्हायला पाहिजे, द टेललेस माईस कसे तयार व्हायला पाहिजे, टेललेस, त्याला कोणत्याच प्रकारची शेपटी यायला नको. दी टेललेस ऑफ माईस शुड बी ट्रान्समिटेड टू देअर प्रोजेनी. ओके, म्हणजेच काय, त्यांच्या पॅरेंटची काय केली होती, शेपटी कट करून टाकली होती, मग त्यांच्या प्रोजेनीमध्ये शेपटी यायला नको, असं व्हायला पाहिजे. जर लॅमार्कचं म्हणणं बरोबर असतं तर असं व्हायला पाहिजे. ओके, आणि दुसरा जो सायंटिस्ट आहे पॅन्जेनेसिसवाला, म्हणजेच कोणता, चार्लस डार्विन. थेरी ऑफ पॅन्जेनेसिसमध्ये पहा, पॅन्जेनेसिस वेअर करेक्ट, पॅन्जेनेसिस जर करेक्ट असणार, काय होणार, दी पॅन्जिन फॉर दी टेल, तर टेलचा पण एखादा पॅन्जिन असणार, वुल बी अब्सेंट इन दी गॅमेट ऑफ दी टेललेस माईस. ओके, तर जे काय माईस असणार ते टेललेस यायला पाहिजे. ओके, टेललेस माईसचा गॅमेट असणार तिथं, आणि देअर प्रोजेनी शूड बी टेललेस, आणि त्याची प्रोजेनी पण कशी तयार व्हायला पाहिजे, टेललेस टेललेस व्हायला पाहिजे. पण झालं काय,
ते आपण आता पाहू. जे वेईसमॅनने काय केलं होतं, माईस घेतले होते, पहिले पॅरेंट घेतले माईसचे, त्याची पहिली जनरेशन, पहिल्या त्या पॅरेंटचे काय केल्या, शेपट्या कट केल्या, त्याची प्रोजेनी आली, त्याची शेपटी कट केली, त्याची आणखी प्रोजेनी आली, अशी एक घेता येता त्यांना काय केल्या 22 सक्सेसिव्ह जनरेशन घेतल्या. आणि वेईसमॅनला 22 सक्सेसिव्ह जनरेशनमध्ये एकही सिंगल जनरेशन, अशी एकही जनरेशन सापडले नाही की त्याला शेपटी नसणार, सगळ्याला शेपट्या होत्या. तर पहा, लक्षात घ्या, वेईसमॅन डिड नॉट ऑब्टेन, कोणत्याच प्रकारचा ऑब्टेन झालेला नाही, डिड नॉट ऑब्टेन अ सिंगल टेललेस प्रोजेनी फॉर 22 सक्सेसिव्ह जनरेशन. या 22 जनरेशन घेतल्यानंतरही त्या 22 जनरेशनमध्ये कोणत्याच प्रकारचा सिंगल टेललेस प्रोजेनी पण त्याला भेटली नाही. म्हणून लॅमार्कची दी इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर आहे आणि पॅनजेनेसिस, जी की चार्ल्स डार्विनच्या ज्या ज्या थेऱ्या होत्या, त्या दोन्ही थेऱ्या काय झाल्या, इथं डिस्प्रूव्ह झाल्या. आणि वेईसमॅनची जर्म प्लाझम थेरी ही काय आहे, युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड झाली. वेईसमॅनला कोणत्याच प्रकारचा तिथं टेललेस प्रोजेनी भेटली नाही. तिथं सगळ्यांना, उंदरांना काय होत्या, शेपट्या आल्या होत्या. सगळ्या कशा होत्या, त्यांना सगळ्यांना काय आल्या होत्या, शेपट्या आल्या होत्या पूर्ण 22 जनरेशनपर्यंत. ओके, म्हणून मग कन्क्लुजन, तर मग त्यांचं काय म्हणणं होतं पहा, शेपटी आली तर का आली ते पण सांगणं होतं ना. तर त्यांनी काय सांगितलं, लक्षात घ्या, अकॉर्डिंग टू वेईसमॅन दी बॉडी ऑफ अन इंडिव्हिज्युअल इज कंपोज्ड ऑफ 2 डिस्टिंक्ट टाइप्स ऑफ टिश्यू. ओके, प्रत्येक इंडिव्हिज्युअलची बॉडी जी आहे म्हणते ती 2 प्रकारच्या टिश्यूनं बनलेली असते. त्यातला पहिला जो टिश्यू आहे म्हणते तो असते सोमॅटोप्लाझम आणि दुसरा आहे जर्म प्लाझम. ओके, तर सोमॅटोप्लाझम म्हणजेच काय, सोमॅटिक सेल. ऑल द बॉडी सेल्स आर सोमॅटिक सेल एक्सेप्ट रिप्रोडक्टिव्ह ऑर सेल ऑर जर्म सेल. ओके, सोमॅटोप्लाझम म्हणजेच काय, सोमॅटिक, ऑल द बॉडी सेल्स आर सोमॅटिक सेल. ओके, आणि एक्सेप्ट रिप्रोडक्टिव्ह सेल ऑर जर्म सेल. तर जर्म प्लाझम म्हणजेच काय, ज्या की जर्म सेल असतात. ओके, आपण म्हणतो ना एग, स्पर्म. ओके, एक स्पर्म हे काय झाल्या, ह्या जर्म सेल झाल्या. आणि पूर्ण तुमच्या बाकीच्या स्किनच्या सेल असो, बाकीच्या सगळ्या सेल, ऑल द बॉडी सेल्स ज्या काय असतील त्या काय असतात, सोमॅटिक सेल असतात. तर लक्षात ठेवायचं, हे ज्या सोमॅटिक सेल असतात तर ते बॉडी फंक्शन कॅरी करण्यासाठी, बॉडीचे जे काय फंक्शन असतील ते रेग्युलर फंक्शन कॅरी करण्यासाठी सोमॅटिक सेल असतात. तर जर्म सेल काय असतात, ह्या सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ह्या मदत करतात. कोणत्या सेल, तर जर्म सेल कोणते असतात, तर एग आणि स्पर्म काय असतात म्हणते, ह्या जर्म सेल असतात आणि त्याचा रोल असतो रिप्रोडक्शनमध्ये. ओके, असं म्हणणं होतं वेईसमॅन नावाच्या व्यक्तीचं. आणि या थेरीलाच थेरीज ऑफ जर्म प्लाझम असं म्हटल्या जाते आणि ही थेरी युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहे. ओके, प्रत्येक इंडिव्हिज्युअलच्या बॉडीमध्ये सोमॅटिक ऑर सोमॅटोप्लाझम असतो आणि जर्म प्लाझम असतो, असं म्हणणं होतं वेईसमॅन नावाच्या व्यक्तीचं. ओके, लक्षात घ्या, शेवटची लाईन आहे, वेईसमॅनचं कन्क्लूड काय केलं होतं त्याची शेवटची लाईन आणि सगळ्यात महत्त्वाची आहे, सध्या पण आपल्याला दिसून येते. ओके, तर पहा, ही प्रूव्ह दॅट चेंज इन दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी बॉडी. ओके, एखाद्याची बॉडी, आता आपण म्हणतो ना एखाद्याचे वडील स्ट्रॉंग असतात, एखाद्याचा वीक असतो, किंवा आपण बऱ्याच वेळेस पाहिलं की एखाद्याचा, समजा एखाद्या वडिलाचा पाय गेलेला असणार. ओके, किंवा म्हणजेच काय सांगायचं तात्पर्य, जी फिजिकल फिटनेस आहे, फिजिकली आपण कसं आहे, फिजिकली बाहेरून आपण एक्सटर्नल अपीअरन्स आपण स्ट्रॉंग आहे का वीक आहे. स्ट्रॉंग आणि वीक या 2 गोष्टीवर लक्षात ठेवा. म्हणजे एखाद्याचा वडील जर बॉडी बिल्डर असणार आणि एखाद्याचा जर वीक असणार, ह्या 2 व्यक्तीले डोळ्यासमोर आणायचा. ही प्रोव्हाइड दॅट चेंज इन दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॉडीमधला एखाद्या कॅरेक्टरचा चेंज कोणत्याही प्रकारचा डू नॉट अफेक्ट, कोणत्याच प्रकारचा अफेक्ट करत नाही दी क्वालिटी ऑफ गॅमेट्स प्रोड्यूस बाय दी जर्म प्लाझम. ओके, जर्म प्लाझमवर कोणत्याच प्रकारचा अफेक्ट होत नाही म्हणते. जर एखाद्याचा वडील वीक असो किंवा एखाद्याचा वडील स्ट्रॉंग असो, त्या स्ट्रॉंगनेस आणि विकनेसचा कोणत्याच प्रकारचा अफेक्ट पडत नाही म्हणते क्वालिटी ऑफ गॅमेटवर ऑर जर्म प्लाझमवर. त्याचे जर्म प्लाझमची जी सेल असते स्पर्मची, ती गेली आणि ती स्ट्रॉंग असते, त्या सेलवर असतं म्हणते. आय होप की तुम्हाला सगळ्या थेऱ्या चांगल्या प्रकारे समजल्या असतील. तरी पण या कोणत्याही थेरीमध्ये जर तुम्हाला काही एक अडचण असल्यास तर तुम्ही तिथं मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.